खरं तर धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाची चर्चा काही वेळ चालते त्यानंतर थांबते। आज वर्धापन दिनानिमित्त काय वाटतं बरं या विषयावर? 100% धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिपद भेटणार आहे आणि काही लोक जे आहेत त्यांच्या मंत्रिपदाची चर्चा चालू झाली की काहीतरी त्यांच्यावर आरोप करीत आहेत आणि त्यामुळं त्यांचं मंत्रिपद जाते असं त्यांना वाटतं असेल। पण या 27व्या वर्धापन दिनानिमित्त अजित पवार गटांच्या वतीनं 100% धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा धरून आम्ही बीड जिल्ह्याहून या ठिकाणी आलेलो आहेत। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाची चर्चा जरी झाली एवढा विरोध का होत असावा असं तुम्हाला वाटतं? तसं नेतृत्व महाराष्ट्रात ओबीसीचं कुठलंच नाही, त्यामुळं त्यांची एवढी चर्चा जी होती का ते कारण आहे त्याचं की त्या माणसाच्या बरोबरीला कुणीच नाही महाराष्ट्रात ओबीसीच्या ह्याच्यामध्ये। बीडमध्ये गुंडागर्दी आहे, दादागिरी मोठ्या प्रमाणामध्ये चालते। काल बजरंग सोनवणे शरद पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त म्हणालेत, खरंच तशी बीडमध्ये परिस्थिती आहे का? नाही, ते एक साहेबांना बदनाम करण्याचा तसा एक प्रयत्न आहे। बीड एकदम शांत आणि चांगला जिल्हा म्हणून ओळखला जातो, पण आता हे एक प्रकरण समजा घडला त्या विषयावरून विनाकारण साहेबांचं काहीतरी कुटाणे करून साहेबांना समजा दूर ठेवायचं आहे सत्तेपासून, ही फक्त एक चाल आहे समजा विरोधी पक्षाची, दुसरं काही। खरं तर बीडची परिस्थिती पाहायला गेलं तर शरद पवार पक्षाचे बी नेते मंडळी असो किंवा अजित पवार पक्षातले किंवा युतीतले जे देखील आमदार म्हणजे जसं की सुरेश धस असतील, प्रकाश सोळंके असतील, हे देखील आमदार वारंवार ती धनंजय मुंडेंना निशाण्यावरती धरत असल्याचं पाहायला मिळते। मात्र त्याकडे तुम्ही कसं? म्हणजे फक्त साहेबांना कसं मंत्रिपद मिळू द्यायचं नाही, हे म्हणजे एक जातीवाद पसरवण्याचा प्रयत्न करून समजा साहेबांना सत्तेपासून रोखत आहे, दुसरा ह्याच्यात काही त्यांचा उद्देश नाही। फक्त साहेब प्रमुख नेते होऊ नयेत ओबीसी समाजाचे, त्यांच्याकरिता हे खटाटोप आहे त्यांचं। स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जर सरकारनं होऊ घातल्या निवडणूक आयोगानं तर काय परिस्थिती जिल्ह्याची राहू शकते? 100% धनंजय मुंडे साहेबांचा अजितदादा पवार गटाचा प्रचंड बहुमताने विजय होईल बीड जिल्ह्यात। आता उद्या खरं पाहिलं तर बीडमध्ये शेतकऱ्यांच्या विषयावर ज्या पद्धतीनं काल बजरंग सोनवणे बोलले की गुंडागर्दी दादागिरी चालते, त्यावर एक आंदोलन उभा करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यांनी आंदोलन करून काहीच होणार नाही साहेब, धनंजय मुंडे साहेबांनीच आंदोलन केलं पाहिजे आणि त्याच मागण्या फक्त शेतकऱ्यांच्या असतील, आंदोलनाच्या असतील, त्या त्यांच्या मार्फतच पूर्ण होऊ शकतात। बजरंग बाप्पा ह्याच्यामुळं काही होणार नाही, बीड जिल्ह्यात काही फरक पडत नाही त्यांचा। खरं तर धन्यवाद। या बीडवरून आलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल। आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, मुंबई। अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।